क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सुंदर सूत्रसंचलन आपण आज पाहणार आहोत. स्वागतम स्वागतम स्वागतम. ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, स्वातंत्र्यापासून दूर ठेवून तिला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली. महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाज सुधारणा करण्याच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व दलित धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. 14 जानेवारी 1848 रोजी ज्योतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली. अतिशय सुंदर सूत्रसंचलन पाहणार आहोत. एक लाईक नक्की करा. त्या काळी स्त्रियांना शिकवणे म्हणजे महाभयंकर पाप असे समाज समजत असल्याने सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल फेकत असे. पण सावित्रीबाईंनी त्या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालूच ठेवले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर 2 शाळा काढल्या. त्या व्यवस्थित चालल्या. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने फुले पती-पत्नींचा मेजर कॅनडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले. भारतातल्या मुलींना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. यानंतर स्थानापन्न करणे. येथे आपण सर्व पाहुण्यांची ओळख करून त्यांना स्थानापन्न होण्यास विनंती करावी. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचीही ओळख करून त्यांनाही स्थानापन्न होण्यासाठी विनंती करावी. अतिशय सुंदर सूत्रसंचलन तुम्हाला इथे दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. अज्ञानरूपी अंधार भेदून अग्नीला आलिंगन देऊन स्वतःला जाळून साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या प्रत्येक दिव्याप्रमाणे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योतीसाठी आपणही एक ज्योत पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करूया व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे विचार सदैव तेजस ठेवण्याचे दीपप्रज्वलन करूया. यानंतर प्रत्येकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. या पुढे पाहूया स्वागत गीत आणि व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख. अशा प्रकारे आपण संपूर्ण सूत्रसंचलन पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.